सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाने रेड अलर्ट जारी केलाय। सीना नदीचं उतरलेलं पाणी पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे। सीना आणि वैरागला जोडणारा पूल परत एकदा पाण्यात गेलाय। कुळा धरणातून 50,000 क्युसेकनं विसर्ग सीना नदीपात्रात सोडण्यात आलाय। शेतकरी पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यानं हवालदिल झालाय। सोलापूर जिल्ह्याला आता रेड अलर्ट जारी केलेला आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर काल संततधार पाऊस सुरू आहे आणि आता मी ज्या उंदरगाव वैरागला जोडणाऱ्या पुलावर आहे की जेणेकरून काल काही तासासाठीच हा पूल रिकामा करण्यात आला, तर याच्यावरून वाहतूक सुरू होती। परंतु काल झालेल्या पावसामुळे आणि कोळा धरणातून सोडण्यात आलेल्या 50,000 क्युसेसच्या प्रवाहामुळे आज पुन्हा त्या पुलावर पाणी आलेलं आहे। आता खरं तर बघितलं तर या उंदर गावातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे। शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। त्याबरोबर जनावरं सुद्धा वाहून गेलेले आहेत। शेतीमधले अक्षरशः खरडून माती निघून गेलेली आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर सरकारच्या वतीनं निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही। जरी प्रशासनाने रेड अलर्ट जारी केलेला असला आणि उघडीप जरी झालेलं असलं, पूर जरी ओसरला असला, परंतु या गावामध्ये पुन्हा गावातली लोक यायला सुरुवात झालेली आहे। परंतु प्रशासनाच्या वतीनं सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात आलं होतं। पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळं प्रशासनाच्या वतीनं पुन्हा एकदा नागरिकांना सांगण्यात येतं की आपण या गावामध्ये येऊ नये आणि आता रेड अलर्ट असल्यामुळे पूर हा पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळं गावातील लोकांना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येतं की गावात आणखी पूर ओसरला जरी असला तरी येऊ नका, असं सुद्धा आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आलं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, उंदरगाव, माढा।